अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण अळूमाळू, ऊन आणि मंद पवन ह्याच्याबद्दल आपण सगळं पाहिलं. म्हणजे हवा झाली, जे खाणे झालं आणि पाणी झालं. आज आपण परमपूज्य श्री दादा कवळे महाराज जो संती बसविला ठावो यात स्थान समशीतोष्ण असावे त्याबद्दल त्यांनी सांगितले. साधनास्थानी जर तीव्र उन्हाचा त्रास होत असेल, उकाडा होत असेल तर शक्तीचे कार्यही मंदावते. म्हणून साधनास्थान हे सहन होईल इतपत शीतलच असावे. साधनेत आतून प्राणायाम होऊ लागला की शरीराला हलकासा घाम सुटतो. त्या घामावर वारे लागून तो घाम सुकू नये. तो घाम शरीरावरच हळूहळू वाळावा. म्हणजे गात्रे मजबूत होतात, शरीर कांती सुधारते, त्वचा मऊ होते. गोरक्ष पद्धतीमध्ये सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराज असे सांगतात की जलेन श्रमजातेन गात्रमर्हन्न माचरेत दृढता लघुता चैव तेन गात्रस्य जायते. साधनेत प्राणायाम होऊन जो घाम येतो तो सर्वांगावर चोळून जिरवावा. त्यामुळे गात्रे लघु आणि दृढ होतील. म्हणून साधनेच्या वेळी नैसर्गिक अथवा पंख्याचे वेगवान वारे सरळ अंगावर येऊ नये. उकडते आहे असे वाटल्यास मंद खेळते वारे चालू शकते, पण तेही थेट अंगावर येणारे नसावे. साधनेची जागा ही जेवढी समशीतोष्ण वाहता वारा नसलेली आणि मंद प्रकाशाची असेल तेवढे ते साधनेला हिताचेच ठरते. साधनेच्या जागी उन्हाचा त्रास नसावा याचा अर्थ तेथे गरमही होऊ नये आणि भगभगीत प्रकाशही नसावा. संधी प्रकाशासारखाच प्रकाश साधनेच्या वेळी खोलीत असला पाहिजे. म्हणजे ज्योती, बिंदू, प्रकाश इत्यादींचे अनुभव नीट कळून येतात. सद्गुरू श्री माऊली पुढे सांगतात की बहुत करुणी निशब्द दाट नरिगे श्वापद शुक हन षटपद ते उते नाही. निशब्द साधनास्थान ज्या ठिकाणी साधनेला बसायचे असते ते स्थान बहुत करुणी निशब्द असे असावे. येथे श्री माऊलींनी मुद्दामच बहुत करुणी असा शब्दप्रयोग केलेला आहे. याचा अर्थ नेहमी म्हणजे अगदी 24 तास नाही, पण 24 तासातले किमान 6 तास तरी ते स्थान निशब्द राहणारे असावे. बहुतेक काळ, विशेषतः आपल्या साधना काळात तो भाग शांत असावा. साधनास्थानी शांतता असणे हे प्रामुख्याने 2 कारणांनी महत्त्वाचे असते. एक म्हणजे शांत निशब्द जागेत मनाचा लय लवकर होत असतो आणि दुसरे म्हणजे आतून येणारे अनाहत नाद निशब्द जागेत अधिक स्पष्टपणे ऐकता येतात. निशब्द जागेत भ्रामरी देखील उत्तम रीतीने होते. भ्रामरी नादाचे शरीरातील सूक्ष्म कंप, त्यातील वेगवेगळे सूक्ष्म नाद प्रकार हे निशब्द जागेत भ्रामरीचे अनुसंधान केल्यानेच नीट समजून येऊ शकतात. एरवी नाही. काही वेळा मनाचा अर्धवट लय झालेला असताना आजूबाजूला थोडा जरी आवाज झाला तरी तो मोठ्याने ऐकायला येऊन साधक दचकून त्या लयातून परत भानावर येतो. त्या दचकण्याने प्राणही झटका बसून सुषुप्तीत बाहेर निघतात. म्हणून साधनास्थान हे निशब्द असले पाहिजे. निसर्गरम्य साधनास्थानातील शांतता नष्ट करणारे माणसांव्यतिरिक्त 2 मुख्य भाग असतात. एक भाग असतो श्वापदांच्या आवाजांचा आणि दुसरा भाग असतो पक्ष्यांच्या व कीटकांच्या आवाजांचा. म्हणूनच साधनास्थानाच्या परिसरात श्वापदे फिरकत नसावीत आणि मोठा आवाज करून
विचलित करणारे पक्षी कीटकही त्या भागात नसावेत. श्री माऊली म्हणतात की साधनास्थानाच्या परिसरात काही पक्षी असलेले चालतील आणि काही पक्षी नसावेतच. माणसांच्या स्वभावात सत्व रज तम असे त्रिगुण असतात. त्यामुळेच हा तामसी आहे, हा रजोगुणी आहे किंवा याची वृत्ती सात्विक आहे असे आपण म्हणतो. या गुणांची मिश्र प्रवृत्ती असलेले लोकही आढळतात. त्याचप्रमाणे प्राणी आणि पक्ष्यांमध्येही विविध प्रकार असतात. काही प्राणी पक्षी तामसी असतात, काही राजसी असतात, तर काही सात्विक पण असतात. म्हणूनच त्यातील जे राजसी व तामसी प्राणी पक्षी सांगितले आहेत त्यांचा वावर साधनास्थळी सहसा असू नये असे श्री माऊलींनी सांगितले आहे. शूद्र देवतांची वाहने. श्री माऊलींनी येथे आवर्जून दाट न रिघे श्वापद असे म्हटले आहे. साधनेची जागा अशी असावी की त्या जागेच्या परिसरात घनदाट झाडी असावी आणि साधनास्थानी एकाहून अधिक साधकांची वस्ती असावी. अशा जागी श्वापदे येऊ नयेत. श्वापद म्हणजे हिंस्त्र पशु, जंगलात राहणारे प्राणी. पाळीव प्राण्यांसाठी श्वापद हा शब्द प्रयोगात आणत नाहीत. ही श्वापदे साधनास्थानी येऊ नयेत. साधनेत काही विशिष्ट प्रगतीसाठी प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या मनातला दयाभाव, समभाव, करुणाभाव, अहिंसेचा भाव हा उत्कर्षाला पोचतो व त्याच्यासमोर कोणी पशुपक्षी आल्यास त्यांच्यातही उतरतो. मग त्यांना कुणाचे वैर अथवा भीती वाटत नाही. मात्र ती स्थिती प्राप्त होण्यापूर्वी हे भाव साधकाच्या मनात मंद प्रमाणातच असल्याने ते भाव प्राण्यांना सूक्ष्म स्तरावर ग्रहण करता येत नाहीत. शिवाय अशा प्राण्यांच्या ठिकाणी जे क्रौर्य असते त्याबद्दलचा भीतीचा भाव आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंसेची भावनाही प्रारंभी साधकाच्या मनात असतेच. म्हणून श्वापदांचा वावर हा साधनास्थानी नसावा. तंत्रशास्त्राचे असे सांगणे आहे की जंगलामध्ये जे प्राणी स्वैर फिरतात त्या प्रत्येक प्राण्याच्या पाठीवर एक एक क्षुद्र देवता बसलेली असते, कारण त्या त्या देवतेचे ते वाहन असते. उदाहरणार्थ जंगली रेड्याच्या पाठीवर महिषासूर नावाची देवता बसलेली असते असे तंत्रग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. या सर्व प्राण्यांमध्ये एकच प्राणीवर्ग असा असतो की ज्यांच्या पाठीवर क्षुद्र देवता बसत नाही आणि तो प्राणीवर्ग म्हणजे वाघ किंवा सिंह यांचा समावेश असलेला बृहत मार्जार वर्ग. या क्षुद्र देवतांच्या मनात परमार्थ साधकांविषयी एक प्रकारचा द्वेष किंवा मत्सर असतो. जर एखादा साधक प्रगत अवस्थांमध्ये जाऊ लागला तर त्याला त्यामुळे विनाकारणच विरोधही करतात. मागे आपण साधनेच्या अगोदर करावयाच्या स्थानशुद्धीचा, दिशाशुद्धीचा, दिग्बंधनाचा जो भाग बघितला होता त्यातील मंत्र या अशा शूद्र देवतांचा परिहार करण्यासाठीच असतात. या मंत्रामुळे अशा देवतांना साधनास्थानाच्या सीमेवरच अडवून ठेवले जाते. पण अशा देवता संधी बघून साधकांच्या वस्तीच्या ठिकाणी येऊन त्यांना त्रास देण्याची शक्यताही एरवी असते. काही श्वापदे मुळात